मंत्र्यांनी कोणतं कृत्य केलं ते समोर आणा, खरातांचं प्रकरण दाबायचं आहे असा संशय येतोय। खरातचं प्रकरण बाहेर काढणाऱ्यालाच अटक करण्यात आली आहे। खरात प्रकरणाचा पोलिसांवर प्रचंड दबाव आहे। मोठ्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतोय। सोमवारी प्रकरण अधिवेशनामध्ये मांडणार, अधिवेशनात खरातांची वरात काढणार असा इशाराच वडेट्टीवार यांनी दिलेला आहे। खरं तर त्यांचा राजीनामा झाला, पण आता या लिंगपिसाट खराताबरोबर असलेले बाकीचे काही नवरत्न जे आहेत, ज्यांचे फोटो किंवा त्यांच्याशी संपर्क येत आहे, आज त्यांची अफाट अशी प्रॉपर्टी आहे त्या बंधूंची, खरातांची। आणि या सर्वांची मला वाटतं की जे त्यांच्या संपर्कात आले त्यांचा सीडीआरच तपासला पाहिजे आणि सीडीआर तपासून काय काय कृत्य केले, काय काय संवाद झाला आणि कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहून अनेक मंत्र्यांनी त्यांच्या आहारी जाऊन कुठले कुठले कृत्य केले याची माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजे आणि त्यांनाही दूर केलं गेलं पाहिजे। महाराष्ट्राची नाचक्की झाली आहे, सरकारची नाचक्की झाली आहे महाराष्ट्राच्या। त्यामुळे ही कारवाई इथपर्यंत आली। काल मला माहित झालं की हे प्रकरण ज्यांनी काढलंय त्यांनाच काल अटक केली, म्हणजेच खराताचं प्रकरण दाबायचं आहे असा एकूण सरकारचा इरादा दिसतोय। ज्यांनी हे प्रकरण उकरून काढलं किंवा माहिती लोकांच्या पुढे पोहोचवली, पोलिसांपर्यंत पोहोचवली, पोलिसांवर या प्रकरणात प्रचंड दबाव आहे। कोण किती काही म्हणू देत, जे मोठे मासे या जाळ्यात खरातांच्या अडकले आहेत, त्यामुळे हे प्रकरण दाबून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। महाराष्ट्र खरातावर त्यांची जी काही उधळण होती, पाय धुण्याची, छत्री धरण्याची, ते अंधश्रद्धेची, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला। आता पुढचे टार्गेट कोण, तर हे आमच्याकडे सगळी माहिती आहे। सोमवारला हाऊस सुरू होतो, त्यावेळेस हे प्रकरण आम्ही मांडू जनतेपुढे, मग आपल्या अधिवेशनामध्ये।